ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम न्यूमेरिकल आहे तो घेऊ आपण. काय दिलं माहिती आहे का ऍड अ फोर्स ऑफ 8 न्यूटन ऍड ए फोर्स ऑफ 8 न्यूटन directed northward to a force of 6 newton towards directed westward. Calculate magnitude and direction of resultant. Calculate magnitude and direction of resultant force to north. ठीक आहे, मी समजू शकतो काय प्रॉब्लेम. दोन फोर्सची आपल्याला बेरीज करायची. दोन फोर्सचं मॅग्निट्यूड दिलेले, एकाचं 8 न्यूटन आहे दुसऱ्याचं 6 न्यूटन आणि त्याची डायरेक्शन पण दिलेली. एक नॉर्थ कडे डायरेक्टेड आहे तर दुसरा वेस्ट कडे. म्हणजे एक आहे फोर्स नॉर्थ कडे डायरेक्टेड त्याचा मॅग्निट्यूड आहे 1 न्यूटन आणि दुसरा फोर्स डायरेक्टेड आहे वेस्ट कडे त्याचं मॅग्निट्यूड आहे 6 न्यूटन. तर या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे रिझल्टंट फोर्स काढायचा आहे, त्याचं मॅग्निट्यूड पण काढायचं आहे, त्याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे and डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स टू नॉर्थ. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स टू नॉर्थ म्हणजे काय तर ही नॉर्थ आहे ना आणि ही काय वेस्ट आहे. तर नॉर्थ सोबत त्याने किती अँगल तयार केला हे अँगल एक काढायचं. कळला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम समजलाय का? प्रॉब्लेम समजलाय का? प्रॉब्लेम समजलाय? हाँ ठीक. चला एक मिनिट. आपल्याला लेक्चर काय करायचं एक मिनिट थांबा. ठीक आहे आपण अगोदर मॅग्निट्यूड तर काढून घेऊ. मॅग्निट्यूड हे गेला. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फोर्सचा फॉर्म्युला काय एफ आर रिझल्टंट फोर्सचं मॅग्निट्यूड इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ f1 स्क्वेअर प्लस f2 स्क्वेअर प्लस 2f1 f2 cos ऑफ थीटा. याला आपण f2 हे झाला आपला f1 आणि या दोन फोर्स मधला डायरेक्शन ठीक आहे नॉर्थ कडे काय आणि वेस्ट कडे काय
दोघांमधला अँगल किती असेल? टोटल अँगल हा 90 किती असेल? 90 डिग्री. ठीक आहे. तर थीटाची व्हॅल्यू किती येते? 90 डिग्री. cos 90 ची व्हॅल्यू 0 आणि 0 इंटू एनिथिंग काय होईल? 0 होतं. ठीक आहे. रिझल्टंट फोर्स इक्वल्स टू फॉर्म्युला F1 ची व्हॅल्यू किती? व्हॅल्यू पुट करू. F1 आपल्याला किती दिले? 8 न्यूटन त्याचा स्क्वेअर प्लस F2 6 न्यूटन त्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू F1 8 मल्टीप्लाइड बाय F2 6 मल्टीप्लाइड बाय cos ऑफ 90. पण हे cos 90 ची व्हॅल्यू काय आहे? 0 0 एनिथिंग 0. तर राहील काय? Fr इक्वल्स टू रिझल्टंट फोर्सचं मॅग्निट्यूड किती असेल? 8 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर आणि 8 चा स्क्वेअर किती येईल? 64 प्लस 6 चा स्क्वेअर किती येईल? 36. 64 प्लस 36 किती येईल? 100 आय थिंक. बरोबर आहे? हा बरोबर आहे. 100 आणि 100 चा स्क्वेअर रिझल्टंट फोर्स चं मॅग्निट्यूड किती आहे? 100 चा स्क्वेअर रूट 10 न्यूटन फोर्स इथे अप्लाय होतो. ओके. मॅग्निट्यूड आले काय? चुकलं का बघून घ्या. ठीक आहे. 10 न्यूटन फोर्स अप्लाय होतो. नॉर्थ. तर याचं मॅग्निट्यूड किती आहे? आपलं 10 न्यूटन. ओके. आणि आपल्याला हा अँगल काढायचा आहे. या अँगलला म्हणून आपण अल्फा म्हणतो. ठीक आहे. नॉर्थ सोबत तयार किती अँगल तयार करते काढायचं ना. ठीक आहे. ओके. अल्फाचा फॉर्म्युला काय आपला? tan इनवर्स ऑफ q sin थीटा डिवाइडेड बाय p प्लस q cos थीटा. ही टर्म 0 होईल. cos 90 इक्वल 0. ठीक. तर ओके. 1 मिनिट थांबा. मला 1 मिनिट द्या. q ची व्हॅल्यू किती आहे? 6 tan इनवर्स ऑफ 6 डिवाइडेड बाय 8 tan inverse of 0.7. एक मिनट लॉग टेबल लागेल. ओके. ओके. तर ठीक आहे. लक्षात द्या आपल्याला हे अल्फा काढायचं आहे. आपण अल्फा कन्सिडर करू. ओके. तर रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला काय आहे? रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? अल्फा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ q sin थीटा डिवाइडेड बाय p प्लस q cos थीटा. ते फॉर्म्युला आहे. ओके. मग या अल्फा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ q ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला दिलेली? q समजा आपला 6 न्यूटन. q याला आपण F2 म्हणू. आपण F2 आणि याला आपण F1 म्हणू. सॉरी F1 आणि याला आपण F2 म्हणू. ठीक आहे. तर F2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला? 6 न्यूटन. 6 न्यूटन मल्टीप्लाइड बाय sin थीटा. थीटा किती आहे आपल्याला? 90. इथं थीटाची व्हॅल्यू किती आहे? 90. ओके. तो sin 90 ची व्हॅल्यू 1. ओके. आणि F1 किती आहे आपल्याला? 8 न्यूटन प्लस F2 cos थीटा. तो cos 90 ची व्हॅल्यू 0 टू एनिथिंग 0. ती सेकंड टर्म 0 होईल. ओके. असं घेईल. tan इनवर्स ऑफ 6 न्यूटन डिवाइडेड बाय 8 न्यूटन विल कॅन्सल. तर हे येईल बेत्रिक 6 बेचोक 8.
तर मी इकडे काढतोय अल्फा. आता अल्फा इक्वल्स टू येईल टॅन इनवर्स ऑफ 3/4 म्हणजे किती, टॅन इनवर्स ऑफ 0.75 बरोबर आहे का. 3 ला भाग जात नाही तर पॉईंट दिला आपण 30, 4 असं 28 आणि पुन्हा 2 राहिले तर 20 होती, तर 4 पंचे 20. ओके. मग आता टॅनची व्हॅल्यू 0.75 कोणत्या अँगलला येते, तर हे लॉग टेबल मध्ये पाहायचं असतं. लॉग टेबल पाहायचं मी आणखी तुम्हाला शिकवलेलं नाहीये, पण हा चॅप्टर झाला की मी तुम्हाला लॉग टेबल कसा पाहायचा हे मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर लॉग टेबल सध्या अवेलेबल नाहीये. आहे, एक मिनिट आहे. हे कसं करायचं माहिती आहे का, आपल्याला अल्फा पाहायचा, अँगल पाहायचा, हे अँगल, तर टॅन इनवर्स पाहायचा आपल्याला. तर नॅचरल टॅन मध्ये जायचं. लॉग टेबल मध्ये नॅचरल टॅन मध्ये जायचं. नॅचरल साइन, नॅचरल कोसाइन आहे आणि नॅचरल टॅन. आणि ही व्हॅल्यू शोधायची कुठे आहे, 0.75 व्हॅल्यू कुठे किंवा त्याच्या जवळपासची व्हॅल्यू असली तरी चालेल. मग आता इथं आपल्याला दिलेलं आहे 0.00, 0.001703. आपल्याला किती पाहिजे, 0.75 पाहिजे. तर 0.75 कुठं असेल, तर 0.75, 0.62, 0.72, 0.75 इथं आहे. त्याच्या जवळपासची व्हॅल्यू पाहायची. ही व्हॅल्यू किती, 7508. ही जवळपासची व्हॅल्यू 7508. ठीक आहे. तर एक काम था 7481 मध्ये जर आपण 18 ऍड केली तर आपल्याला आणखी जवळपास व्हॅल्यू, बरोबर आहे का. यस यस. ठीक आहे. ही एक व्हॅल्यू घेतली मी. ओके. आता हे तुम्हाला दिसतंय किंवा नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला इथं सांगतोय. इथं 7481 मी पाहतोय. हे म्हणजे काय माहिती आहे का, 0.7481 आहे. ओके. आपल्याला किती पाहिजे, 0.75 पाहिजे. तर मग 7481 जे आहे ते कोणत्या कॉलम मध्ये येतं, 36च्या कॉलम मध्ये येतं. म्हणजे अँगल किती, 36 डिग्री रो मध्ये. सॉरी, 7481 36च्या रो मध्ये येतं, तर ते 36 डिग्री अँगल आहे. आणि वर जर पाहिलं तर हे 48 मिनिट आहे. 48 मिनिट आहे. पण ही व्हॅल्यू 75च्या एक्झॅक्ट आहे का, जवळ नाही. तर मग आपण मीन डिफरन्स ऍड करू. मीन डिफरन्स किती ऍड करू, 18 ऍड केले समजायचं. 81 मध्ये 18 ऍड केले, 18 ऍड केले 81 मध्ये, तर किती होतील, किती होतील, तर हे होतील 7. हे किती होतील, ऍड केले 18, तर आय थिंक 7499 होतील. आणि 7499 म्हणजेच किती, जवळपास 0.75. 0.7499 म्हणजे किती, जवळपास 75. तर मीन डिफरन्स 18 आपण ऍड केलाय, तो कितीच्या कॉलम मध्ये, 4च्या. 4 मिनिट आणि 36 4 आणि 36 किती होतील, 52 मिनिट. तर हा अँगल येईल 52 मिनिट. तर 36 डिग्री 52 मिनिट. अल्फाची व्हॅल्यू किती येईल, 36 डिग्री 52 मिनिट. ओके. हे तुम्हाला याच्यावर नाही लक्षात येणार, पण जेव्हा तुम्हाला मी ते शिकवेल कसं करायचं त्यावेळेस मात्र नक्की तुम्हाला लक्षात येईल. एक मिनिट. रिपोर्ट नाही आला, रिपोर्ट आणखी आला आहे सर. मॅसेज सॅम्पल कलेक्शन ज्या दिवशी झाले सिरियल नंबर पहा. हां बरोबर, ठीक. हो सर.
हे लक्ष द्या, एक मिनिट. हे कसं पाहायचं माहिती आहे का, मी पुन्हा एकदा सांगतो आता तुम्हाला. आपल्याला ही व्हॅल्यू पाहायची 0.75. आता हे नॅचरल टाइम जे आहे ना, याच्यामध्ये बऱ्याचशा व्हॅल्यू दिल्या आहेत. 0.1763, 0.1980. तर आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे ना. ही व्हॅल्यू जरी नसेल तिच्या जवळपासची व्हॅल्यू पाहिजे. आणि तिच्या जवळपासची व्हॅल्यू आहे काय आहे मला सापडली आहे 0.7481. पण ही एक्झॅक्ट आहे का नाही. तर मग हिच्यामध्ये ही कोणत्या रो मध्ये आहे, ही आहे 36च्या रो मध्ये. म्हणजे अँगल किती 36 डिग्री. आणि ही कोणत्या कॉलम मध्ये आहे, ही व्हॅल्यू आहे 48 मिनिटच्या कॉलम मध्ये. 48 मिनिटच्या कॉलम मध्ये ही व्हॅल्यू. पण ही व्हॅल्यू 75च्या जवळपास, थोडी जवळपास आहे पण एक्झॅक्ट आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, मीन डिफरन्स ऍड करायचा. मीन डिफरन्स किती ऍड करतोय मी, तिथं 18चा मीन डिफरन्स ऍड करतो. म्हणजे मी जर याच्यात 18 ऍड केले तर हे किती येईल, हे येईल किती 0.7499. आता 0.7499 म्हणजे जवळपास किती 75 आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यूच्या आसपास आहे. मग हा मीन डिफरन्स जितका ऍड केला आपण तो कितीच्या कॉलम मध्ये, 4 मिनिटच्या कॉलम मध्ये. तर आपल्या अगोदर मिनिट किती होते 48 मिनिट. हे 4 मिनिट त्या 48 मध्ये ऍड करायचे. 4 मिनिट ऍड केले तर हे किती होईल 52. किती होतील हे 52 मिनिट. म्हणजे 36 डिग्री 52 मिनिट हा त्याचा अँगल आहे. ठीक आहे, ओके. 36 डिग्री 52 मिनिट हा त्याचा काय असेल, अँगल असेल. माहित हे तुमच्या लक्षात येत नसेल कदाचित. पण जर आपण जेव्हा समोरासमोर येतो, आपले जेव्हा क्लास सुरू होतील, लाईव्ह क्लास समोरासमोर, त्यावेळेस मात्र तुमच्याकडे प्रत्येकाकडे हा लॉग असणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण असे प्रॉब्लेम्स किंवा असा अँगल कसा पाहायचा हे त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. इथनं तुम्हाला हे लॉग टेबलवरचं व्यवस्थित दिसणार पण नाही. ठीक आहे, किंवा तुमच्या स्वतःकडे पण हे लॉग टेबल सध्या असतील याची गॅरंटी थोडीशी कमी आहे. ठीक आहे, तर आपण अँगल काढलाय. ओके, अँगल आला आपला 36 डिग्री 52 मिनिट आणि त्या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड आलंय 10 न्यूटन. ठीक आहे, तर दोन्ही गोष्टी आपण काढल्यात. रिझल्टंट वेक्टरने नॉर्थ सोबत तयार केलेला अँगल किती आहे 36 डिग्री 52 मिनिट आणि या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे 10 न्यूटन. ओके, समजलंय. आपल्याला दोन्ही काढायचं, रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं होतं आणि त्यांनी तयार केलेला अँगल म्हणजेच डायरेक्शन देखील काढायचं. समजला हा प्रॉब्लेम समजला आहे. बाकीचे कोणाला काय अडचण असेल, कुठं कळलं असेल तर विचार पण कर प्लीज. असं काही नाही की पुन्हा सांगू शकतो, आपल्याला समजणं गरजेचं आहे. ओके, बरं. नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला करता येईल का, नुसतं मॅग्निट्यूड काढा. असाच प्रॉब्लेम आहे, फक्त मॅग्निट्यूड काढा. चालेल का? नेक्स्ट प्रॉब्लेम असाच आहे, फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड काढायची. डायरेक्शन ठीक आहे, तुम्हाला डायरेक्शन अँगल वगैरे पाहता येणार नाही, लॉग टेबल असते प्रत्येकाकडे. ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपण डायरेक्शन मी सांगतो वाटल्यास, फक्त तुम्ही त्याचं मॅग्निट्यूड काढून टाका. ठीक आहे, चला प्रॉब्लेम मी लिहून देतो इथं लगेच. त्याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतला तरी तुमच्या हे लक्षात येत नाही. हे राहू द्या, डायरेक्ट अँगल लिहून. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम मी तुम्हाला लिहून. ठीक आहे, लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम, हे मी इरेज करतो. सिमिलर प्रॉब्लेम याच्यासारखं, फक्त फोर्सच्या ऐवजी व्हेलॉसिटी घेतली. लक्ष द्या. ॲट अ व्हेलॉसिटी ऑफ 30 मीटर पर सेकंड, ॲट ए व्हेलॉसिटी ऑफ 30 मीटर पर सेकंड, म्हणजे व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड ईस्टवर्ड. आता ही कुणीकडे व्हेलॉसिटी आहे, ईस्टवर्ड कडे. टू velocity of 30
40 meters per second. 40 meter per second to northward. Northward. I think northward is northward. And calculate the magnitude and direction of resultant. Calculate magnitude and direction of resultant with the east. ठीक आहे. प्रॉब्लेम काय आहे सर, एक वेलोसिटी आहे जी ईस्ट कडे डायरेक्ट आहे 30 मीटर पर सेकंड आणि दुसरी वेलोसिटी जी आहे ती नॉर्थ कडे डायरेक्ट आहे 40 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर दोन्ही वेलोसिटी एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर. दोघांमधला अँगल किती असेल, थीटा किती असेल इथं 90. तर तुम्हाला याचा रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. ते रिझल्टंट असेल रिझल्टंट वेलोसिटी vr म्हणू आपण तिला, ही म्हणू आपण v1 आणि ही असेल आपली v2. ओके. तर v1 ची व्हॅल्यू 30 आहे, v2 ची व्हॅल्यू 40 आहे. तर आपल्याला रिझल्टंट वेलोसिटी काढायची आहे आणि त्याने ईस्ट सोबत, हे ईस्ट आहे आणि हे नॉर्थ आहे. तर ईस्ट सोबत त्याने किती अँगल तयार केला आहे, अल्फा काढायचा. चला करता येईल का, चला रिझल्टंट वेलोसिटी काढायची. फरक फक्त एवढाच आहे, अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फोर्स वेक्टर दिला होता, इथे आपल्याला वेलोसिटी वेक्टर दिलेला आहे. बाकी काय, बाकी जशाच तसाच प्रॉब्लेम आहे आणि सोल्युशन पण जशाच तसंच करायचं. करा, चला करा. प्रॉब्लेम सेम आहे, फक्त वेलोसिटी वेक्टर दिलाय, फोर्स वेक्टरच्या ऐवजी. सर तसाच सोल्युशन करायचं. आपण पाहू आन्सर किती करायचं आहे. मॅग्निट्यूड काढा फक्त, नाही जमलं तर मी तर सॉल्व करून देणारच. असं क्लासरूम क्लासरूम
झालं एक सोल्युशन. हा बरोबर आहे. वैष्णवी गोष्ट 50 मीटर पर सेकंड रिझल्टंट बरोबर आहे. बाकीचे मॅसेज पाहिजे बरोबर आहे. 50 मीटर पर सेकंड येईल आन्सर त्याचं. बाकीच्यांचं आले का? 50 मीटर पर सेकंड बरोबर आहे. मीटर पर सेकंड बरोबर. रिझल्टंट काढण्याचा फॉर्म्युला खूप सोपा आहे. लक्ष द्या, ज्यांचं आलं नाही त्यांनी रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं ना आपल्याला. त्याचा फॉर्म्युला सरळ सरळ आहे v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस 2v1 v2 कॉस ऑफ थीटा. मग इथं थीटा किती आहे 90 कॉस 90 0 तर ही टर्म 0 होऊन जाईल. तर राहील काय फक्त रिझल्टंट व्हेक्टर इक्वल्स टू v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर. v1 चं मॅग्निट्यूड किती दिलं आपल्याला 30 आणि v2 चं 40 तर 30 चा स्क्वेअर 900 आणि 40 चा स्क्वेअर 1600. 1600 प्लस 900 किती येतं हे? तो 2500 सॉरी 2500 बरोबर. आणि 2500 चा स्क्वेअर रूट किती येईल 50 मीटर पर सेकंड. हे झालं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड. इझी आहे, काही अवघड नाही. फक्त फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम करणं गरजेचं आहे. आता अल्फा कसं काढणार? तर अल्फा त्या फॉर्म्युल्याने अल्फा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ. आता इथं क्यू च्या ऐवजी काय येईल v2 sin थीटा डिवाइडेड बाय v1 प्लस v2 cos थीटा. पण थीटा 90 येते, खालची टर्म 0 आणि sin 90 ची व्हॅल्यू 1 येते. तर अल्फा इक्वल्स टू फॉर्म्युला काय टॅन इनव्हर्स ऑफ v2 sin 90 ची व्हॅल्यू 1 तर v2 राहील. खाली ही सेकंड टर्म 0 झाली ती फक्त काय राहील v1. अल्फा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ v2 किती दिले आपल्याला 40 आणि v1 किती दिले 30 0 0 कॅन्सल तर 4/3 3 1 3 पॉइंट दिला 10 झाले 3 3 9 3 3 9 3 ते हेच आहे 1.33333. ओके. आणि हा जर अँगल आपण पाहिलेला ऑक्टेगन मध्ये वन 1.33 ही जी व्हॅल्यू काय येते एक मिनिट. ते ऑलमोस्ट येते 48 डिग्री. ओके नाही नाही थांबा 1.33 ना बरोबर. 1.33 ची व्हॅल्यू येते 53 डिग्री 6 मिनिटच्या आसपास. 53 डिग्री 6 मिनिट आणि आपला आन्सर दे इथं डायरेक्ट आन्सर दिलेले पुस्तकामध्ये तर ते येते 53 डिग्री 8 मिनिट. तर आपल्याला ते ॲड वगैरे करू लागेल. एक मिनिट मी सांगतो तुम्हाला कसं येते. ॲड केली हे जवळपास आहे 1.333 च्या आसपास. 1 मिनिट. तर आपल्या इथलं आन्सर किती येईल माहिती आहे का? याचा अँगल किती येईल अल्फा इक्वल्स टू 53 डिग्री आणि 7 मिनिट येईल. पुस्तकामध्ये 8 मिनिट दिले पण आपल्या इथं आन्सर येईल 7 मिनिट. तर ऑलमोस्ट जवळपास आहे, काही हरकत नाही. तर हे करेक्ट आन्सर असेल. ओके या प्रॉब्लेमचं. तर समजलं हे असे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. तर तुम्हाला मॅग्निट्यूड काढायला सांगितलं आणि डायरेक्शन काढायला सांगितलं तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कळलं? यामध्ये कोण काय अडचण आहे?
उद्या आपण आणखी काठीण्य पातळी थोडीशी हार्ड आहे याच्यामध्ये. तर हार्मोनियम लॉ ऑफ ऍडिशन वरचे प्रॉब्लेम्स आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ. ठीक आहे. थोडी आणखी काठीण्य पातळी हार्ड आहे, थोडीशी लँग्वेज हार्ड वापरलेली, ते प्रॉब्लेम्स आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. ठीक आहे. सध्या थांबू आपण. ओके. थँक्यू. थोडीशी